मी ऑल इंडिया ह्युमन राईट्सचं नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि अँटी करप्शन ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचा मी नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आहे. त्या नात्याने आणि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेचे सुद्धा मी शेअर होल्डर पण आहे. ह्याच्यामध्ये आमच्याबरोबर त्याचं जे स्कॅन्डल आहे ते मोठे मोठे क्षेत्रामध्ये आहे. जसं आझम कॅम्पस आहे, मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक आहे, नंतर इनामदार हॉस्पिटल इन 10 स्क्वेअरचं म्हणजे गव्हर्नर साहेबांचं ते स्कॅन्डल आहे, नंतर लिबर्टी सोसायटीचं स्कॅन्डल आहे, नंतर आझम कॅम्पसचं सोय, असे भरपूर त्याचे स्कॅन्डल आहे. जवळपास मी तर सांगितले आहे की 10,000 कोटीपेक्षा त्याचे जास्त मोठं स्कॅन्डल आहे. ह्याच्यामध्ये ते तर पैशाचं स्कॅन्डल आहेच आहे, त्याचा सेक्स स्कॅन्डल पण आहे, नंतर त्याचे टेररिस्ट लोकांशी पण संबंध आहेत. जे बघा जे बॉम्ब हे ब्लास्ट झाला होता ना कुठलं ते बेकरी जर्मन बेकरीचा, त्याच्यामध्ये पण त्याचं नाव आहे. ते सगळे लोकांना मॅनेज करून हे करून सगळं ते हे करतो येतो. दुसरी गोष्ट, आता मधी एक पीर पाशा आपला काय त्यांचं नाव नाही ते पाशा पटेलला त्यांनी 5 कोटी रुपये लोन दिलं होतं. तर ते लोन न फेडल्यामुळे बँक NP मध्ये जाणार होती. तर त्यांनी काय केलं, आमची जी MC सोसायटी आहे त्या सोसायटी मार्फत ते पैसे पेमेंट त्याचे केले आणि त्यांनी सांगितलं की हे त्यावेळेला CM फडणवीस होते, त्यांचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं म्हणून मी ते पे केले फडणवीस साहेबांचं. म्हणजे असे तुमचा मुख्य आरोप काय आहे ते सांगा. आमचा मुख्य आरोप आहे, हे मोठा स्कॅन्डल आहे. याचा ते जमिनी ते MC सोसायटी जी आहे ती जागा 24-25 एकरची जागा आहे. ही गोरगरीब लोकांसाठी हाजी गुलाम मोहम्मदनी ते डोनेट केलं होतं. तर ते सगळं बळकवून त्याच्यामध्ये करोड रुपये तो घेतो, तिकडनं पैसे करोड रुपये आणतो आणि मोठे मोठे नेते लोकांना पैसे देतो आणि त्यांना सगळं मॅनेज करून पूर्ण स्कॅन्डल मोठा स्कॅन्डल आहे. त्याचा सेक्स स्कॅन्डल आहे, त्याचा टेररिस्टशी संबंध आहे, त्याचा हे SIT मार्फत ही चौकशी करावं. पहिला त्याचा पासपोर्ट जप्त व्हावं. दुसरी गोष्ट, ते इमिडिएटली त्याला अरेस्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर SIT मार्फत ही चौकशी व्हावी किंवा CBI मार्फत ही चौकशी ताबडतोब करावं. त्याची सगळी चौकशी झाली आहे आणि EDला पण EDने पण ताबडतोब तिथे हे करावं आणि त्याच्यासाठी काय सहकार्य पाहिजे, आम्ही सगळे लोक त्यांना सहकार्य करायला तयार. घेतली नाही तर तुम्ही काय करणार? आम्ही आमरण पण याच्या आधी मी सांगितलं होतं, आम्ही त्यांनी दखल नाही घेतली तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे. कधीपासून आता हे सगळे लोकांना आम्ही हे पेपर दिले. मागच्या वेळेला मी सांगितलं तर 15 दिवसात आम्ही नाही दिलं तर आम्ही अमरवर्षी उपोषण बसणार आहे. पण त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की बाबा सगळ्या लोकांना कळवणं फार गरजेचं आहे. तर आम्ही बऱ्याचशा लोकांना सगळं कळवलेलं आहे आणि ते आमरण उपोषण किती आम्ही आता आमचं 10 तारखेपासून रमजान सुरू होतं आहे. रमजान संपले आम्ही अमरवर्षी उपोषणाला बसणार आहे. तर त्याच्या आधी आम्हाला हे सगळं त्याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे, त्याचा पासपोर्ट जप्त व्हायला पाहिजे आणि CBI मार्फत ED मार्फत सगळे जे एजन्सीज आहेत त्यांनी ते चौकशी त्याच्यावरती करायला पाहिजे. हे आमची किती कोटींचा घोटाळा त्यांनी केला असं तुम्हाला वाटतं? हे बघा, मला वाटतं मोर दॅन, आता मी सगळं कॅल्क्युलेशन करून आणलं आहे. हे बघा, आझम कॅम्पसचं जे जवळपास 5,000 कोटीचं स्कॅन्डल आहे. बँकेचा जवळपास 5 ते 7,000 कोटीचं स्कॅन्डल आहे. त्यांनी बँकेचा डिव्हिडंडच त्यांनी 40 वर्षाला दिलेलं नाही आहे. ते तुम्ही बॅलन्स शीट आणले की आम्ही सगळं त्याला ओपन करून देतो. आणि जागेचं पण जवळपास 10,000 कोटीचं स्कॅन्डल आहे सगळं. म्हणजे टोटल 20,000 कोटीचं स्कॅन्डल त्याचं असावं असा आम्हाला अंदाज आहे. तर त्याला इमिडिएटली तुम्ही, आमची कळकळीने विनंती आहे, ते सगळ्यांना हे करतो. आता मागच्या वेळेला बघा जवळपास 50 हे आले होते, जवळपास 50. तुमचं नाव काय? अनवर बागवान है, मैं एसोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स के अंदर काम करता हूँ और मेरा मेन मुद्दा है महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसाइटी आजम कैंपस. उधर 25 से 30 इंस्टीट्यूशन हमारे है, पूरा मेडिकल है, आर्किटेक्चर कॉलेज है, फिर बाद में ऑल स्कूल्स है, ये है सब है. वो उसके अंदर तुमचं नाव काय? चंद्रशेखर सहदेव गव्हाणे, वानवडे सर्वे नंबर 15 ही माझी कुळ हक्काची जमीन आहे. तसं आमच्याकडे कोर्टाचा निकाल पण आहे, रेव्हेन्यू कोर्टाचा. किती सर्वे नंबर? सर्वे नंबर 15. आणि ह्या 12 एकर 36 गुंठ्यामध्ये याने तिथे मोठा फ्रॉड केला आहे. 1,000 कोटीचं बांधकाम कॉर्पोरेशनच्या परवानगीशिवाय केलेलं. तुमचं नाव काय? मी सलील भगवान नष्टे. मी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटी आणि पुणे शहराचा पोलीस मित्र म्हणून काम बघतोय. आणि ह्यांनी ह्या आमच्या लिबर्टी सोसायटीमध्ये उद्यानाच्या जागेवर तिथं टोलेजंग इमारत उभी केलेली, ज्याची 2007 सालीच आपल्या 2007 सालीच त्यांनी अनधिकृत आहे का? अनधिकृत आहे, ज्याला महानगरपालिकेने नोटीसही दिलेली, पण त्याच्यावर पुढे काही कारवाई झालेली नाही. तुमचं नाव काय? मी ॲडव्होकेट नसीर इब्राहिम तांबोळी. तुमचा आरोप काय आहे?
माझा आरोप हेच आहे का ह्याने मुस्लिम बँक जी आमच्या तांबोळी समाजाची होती याने दुष्कृत्य करून ते ताब्यात घेतलेले मागील 4 दशकापासून याने करोडो रुपयाचा घोटाळे व अपहार केलेले आहेत व लोकांची दिशाभूल करून स्वतःचे ते डिपॉझिट स्वतःच्या फायद्यासाठी वापरत अध्यक्ष म्हणून